थंडीत मार्केटमध्ये खूप छान अशी लालसर रंगाची गाजरं आली आहेत। हे गाजर मी पाहता क्षणी हलव्याचा विचार आला आणि हलवा करूयात म्हणाले। आता 2 किलो गाजर मी मार्केटमधून घेऊन आली आहे। अशी स्वच्छ धुवून घेतली आहेत आणि सगळी अशी मोठ्या खिसणीने खिसून घेतलेली आहेत। 2 किलो गाजर प्रमाण पाहूयात आपण। 2 किलो गाजर, तूप घेतलेला आहे 3 ते 4 चमचे इतकंच तूप लागणार आहे आपल्याला। 1 वाटी साखर, आमच्याकडे गोड कमी खातात म्हणून मी 2 किलोला 1 वाटी इतकी साखर घेतली। यातली ही साखर मी थोडीशी वाचवणार आहे। बदाम घेतलेले आहेत, चवीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स तुमच्याकडे जे असतील ते घेऊ शकता। 1 चमचा विलायची पूड घेतलेली आहे। मावा घेतलेला आहे, खवा आहे, हा ऑप्शनल आहे पण खूप छान याने गाजराची टेस्ट येते। 1.5 ग्लास इतकं दूध वापरणार आहोत आपण इथे। मीडियम आकाराचा ग्लास आहे। कढई ठेवून घेतलेली आहे, मोठी कढई घेतलेली आहे। आता कढईमध्ये आपण तूप घालून घेणार आहोत। जास्त नाही, 2 चमचच मी तूप इथे घातलेला आहे। मोजक्याच प्रमाणात हॉटेलसारखा टेस्टी आणि शाही असा गाजर हलवा आपण तयार करणार आहोत। रेश्माज किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। गाजरचा हलवा अप्रतिम होतो। एकदाच आपण थंडीमध्ये अशी लाल गाजरे येतात तेव्हा मी वर्षातून एकदाच गाजरचा हलवा बनवते, पण असं जास्त क्वांटिटीमध्ये बनवते, खूप छान होतो। 2 चमच तूप चांगलं गरम झाल्यानंतर आपण जे किसून घेतलेली गाजरे होती ते सगळा गाजराचा किस याच्यामध्ये घालून घेणार आहोत। असं दाबून आत्ता जरी कढई पूर्ण भरलेली दिसत असली तरी आपण 5 ते 7 मिनिटं गाजरचा किस व्यवस्थित हलवून घेणार आहोत खालून वर। त्यामुळे क्वांटिटी याची कमी होणार आहे बऱ्यापैकी। तुपावरती छान भाजून घेतल्यामुळे याचा रंग आहे असा सुरेख राहतो, खूप छान होतात। किसलेल्या गाजराचा सगळा किस याच्यामध्ये घालून झाल्यानंतर 1-2 मिनिटं मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे 5 ते 7 मिनिटं किस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हळूहळू असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुपामुळे रंग खूप सुरेख येतो। असं थोडं थोडं एकसारखं हलवत आपण थोडं फ्राय करून घेणार आहोत तुपावरती हा किस। तुम्ही या गाजर हलव्याला शाही गाजर हलवा असंही म्हणू शकता, कारण खूप शाही पद्धतीने बनवल्यासारखाच झाला होता हलवा। खूप सुंदर होतो। अगदी कमी ड्रायफ्रूट्स, कमी दुधाचं प्रमाण, कमी तूप, सगळे साहित्य कमी असूनही खूप छान होतो हा। असं एकसारखं हलवून घेणार आहोत आपण। पाच ते 7 मिनिटं असं एकसारखं हलवल्यानंतर बऱ्याच क्वांटिटीमध्ये आपला गाजराचा खीस कमी झालेला आहे, पाहू शकता तुम्ही। 5 ते 7 मिनिटं एकसारखं हलवतच मी हे केलेलं आहे। मीडियम गॅसवरती केलेलं आहे, लो फ्लेमवरती नाही। आता आपण दूध घालून घेणार आहोत। इथं मी 1 ग्लास इतकं दूध मलाई सोबतच घालणार आहे। म्हणजेच हे अर्धा लिटरला अर्धा लिटरला थोडंसं दूध कमी आहे। हे इतकं दूध हवं आहे। कोणत्याही ग्लासचं प्रमाण तुम्ही करू शकता। मीडियम आकाराचा ग्लास घ्यायचा आणि त्या आकाराने 1.5 ग्लास इतकं दूध घ्यायचं आहे। अर्धा लिटरला थोडंसं कमी। असं जर तुम्ही प्रमाण मी इथं वापरते त्याप्रमाणे जर केलं तर तुमचाही गाजराचा हलवा अगदी शाही पद्धतीचा तयार होईल। आता दूध घातल्यानंतरही आपल्याला व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। आता 15 मिनिटं दुधामध्ये छान शिजवून घ्यायचं आहे आपल्याला हे। आता दूध कमी वाटते पण आपण अजून थोड्या वेळाने अर्धा ग्लास दूध घालणार आहोत याच्यामध्ये आणि साखरेचं आणि दुधाचं व्यवस्थित याचं प्रमाण होतं आणि मस्त असे गाजर शिजले जातात।
मिक्स करून घेतलेलं आहे आता मी व्यवस्थित. आता अर्धा ग्लास अजून दूध मी यात ॲड करून घेतलेलं आहे. आता क्वांटिटी दुधाची अगदी बरोबर झालेली आहे. याच्यामध्ये अशी मऊसर असे गाजर शिजले जातात. 1.5 ग्लास इतकं दूध वापरलेलं आहे मी. आता मिक्स करून याच्यामध्ये छान असा गाजराचा हलवा शिजवून घेऊयात आपण. दूध घालायच्या अगोदर 7 मिनिटं, दूध घातल्यानंतर 15 मिनिटं असा हा गाजराचा हलवा व्यवस्थित आपल्याला या दुधामध्ये शिजवून घ्यायचा आहे, एकसारखं हलवत. आता आपण यात साखर ॲड करणार आहोत. 1 वाटी साखर घेतली होती, पण आमच्याकडे गोड खूप कमी खातात, त्यामुळे यातलीही मी 2 चमचे साखर कमी घातलेली आहे. तुमच्याकडे जर गोड हलवा आवडत असेल तर तुम्ही एवढी सगळी साखर घालू शकता. याने खूप जास्त छान पद्धतीचा गोड हलवा तयार होतो. आमच्याकडे खूप कमी गोड खाल्ला जातो, मी म्हणून यातली साखर एवढी 2 चमचे वाचवलेली आहे. जर तुमच्याकडे गोड अगदी प्रमाणात खात असतील तर मग तुम्ही एवढी सगळी साखर घातली तर तुमचा हलवा अगदी गोड छान होईल. आता मिक्स करून घेतलेला आहे व्यवस्थित. मस्त असं परत शिजवून घेणार आहोत आपण. विलायचीची पूड ही मी इथंच घालत आहे. विलायचीची पूड घातलेली आहे. आता मिक्स करून आता आपण अजून शिजवून घेणार आहोत याला. हे जे दूध दिसतंय आपलं, हे पूर्ण आटेपर्यंत मऊसर होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. गॅस हा मीडियम फ्लेमवरतीच आहे. हलवा करताना जे आपण भांडं घेणार आहोत हलवा करण्यासाठी ते जाड बुडाचंच असलं पाहिजे. माझ्याकडची ही कढई खूप जाड आहे, त्यामुळे मी मीडियम फ्लेमवरतीच असं एकसारखं हलवत यातलं दूध आटवून घेणार आहे. तुम्हीही हलवा करताना जाड बुडाचंच पातेलं किंवा कढई वापरायची, म्हणजे व्यवस्थित होतो, खाली लागला जात नाही. आता व्यवस्थित हा हलवा शिजला जातोय. वरून आपण थोडा खवा घालून घेणार आहोत. असा किसणीच्या मदतीने मी खिसून घेते, जेणेकरून तो असाच मोठे पीस राहणार नाहीत आपल्या हलव्यामध्ये. किसून घेतलं की अगदी मॅश होतो आणि छान होतो. म्हणून हलव्यामध्ये खवा हा ऑप्शनल आहे, पण खवा घातल्यानंतर एक शाही पद्धतीचा रिच टेक्स्चर आपल्या हलव्याला येतं आणि खूप छान टेस्ट येते. त्यामुळे मी खवा घालते हलव्यामध्ये. वर्षातून एकदाच आपण असा हलवा बनवतो, त्यामुळे मी घालते याच्यामध्ये. मस्त लागतो खव्याने. आता हे शिजतंय तोपर्यंत आपण जे बदाम कट करून घेतले होते ते छान तुपावरती फ्राय करून घेणार आहे मी. आणि मगच याच्यावरती घालणार आहे, कारण हलव्याची क्वांटिटी खूप जास्त आहे. खूप दिवस फ्रीजला ठेवून आपण जेव्हा खायचं आहे तेव्हा बाहेर घेऊन एका कढईमध्ये थोडंसं तूप घालून हा हलवा गरम करून कधीही एन्जॉय करू शकतो. खूप छान मस्त होतो. 10 ते 15 मिनिटानंतर आपल्या हलव्यातलं पाणी चांगलं आटलेलं आहे. बाजूला मी छोटंसं पातेलं ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये 1 चमच इतकं तूप घालून अगदी बदाम खरपूस होईपर्यंत छान फ्राय करून घेणार आहे. तूप चांगलं गरम झाल्यानंतरच बदाम आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत आणि एकसारखं हलवत छान तुपावरती फ्राय करून घेणार आहोत, जेणेकरून कुरकुरीत छान होतील बदाम आणि हलव्यामध्ये खाताना खूप छान लागतील. आता एकसारखे हलवत असं पकडीने वर खाली करून मी व्यवस्थित बदाम चांगले फ्राय करून घेणार आहे. बदाम छान फ्राय झालेले आहेत. मी यातले अर्ध्यापेक्षा थोडे जास्त बदाम याच्यामध्ये हलव्यामध्ये घालून घेत आहे आणि उरलेले बदाम मी परत गार्निशिंगसाठी वापरणार आहे म्हणून ठेवले आहेत. किती रिच लुक आणि छान कलर आलेला आहे आपल्या हलव्याला. खूप मस्त आणि टेस्टी असा हलवा होतो. तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा. हॉटेलसारखा अगदी मस्त आणि छान हलवा घरीच आपण तयार करू शकतो. एक अर्ध्या तासात गाजर खिसलेली असली की अर्ध्या तासात आपला हलवा रेडी. आता खवा जो होता त्यातला मी अर्ध्यापेक्षा जास्त खवा इथेच वापरणार आहे. उरलेला खवाही मी याच्यावरती घालून घेत आहे. असा मस्त किसून घेत आहे.
म्हणजे एकूणच आपल्याला 1 पाव इतका खवा मी इथे वापरलेला आहे। 4 चमचे तूप, 1 पाव इतका खवा, 1 वाटी साखर, विलायची पूड, 1 चमचा पूड, 2 किलो गाजर असं प्रमाण आहे। मी हे प्रमाण व्हिडिओच्या खाली नक्की देईन। किती रिच आणि छान लुक आलेला आहे आपल्या गाजरला। पाणी अगदी हे झालेलं आहे, दूध अगदी हे मिक्स झालेलं आहे हलव्यामध्ये। आता मी सर्व करून दाखवते प्लेटमध्ये। वाव, मस्त, एकदम रिच टेक्स्चर, खूप छान मस्त असा हलवा आपला रेडी आहे। आता गार्निशिंगसाठी जे बदाम ठेवले होते तेही मी आता इथं घालते। थोडासा खवा वरून घातलेला आहे मी आणि बदाम घालून घेत आहे। अगदी रिच टेक्स्चर शाही गाजर हलवा आपला रेडी आहे। फक्त बदामाने सुद्धा गार्निशिंग केल्यानंतर किती सुंदर रंग आणि मस्त चवीचा आपला गाजर हलवा रेडी आहे। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवीन नवीन छान छान रेसिपी मी घेऊन येत चलेन। रोजच्या रोज रेसिपी पाहत राहा आणि बेल आयकॉन हिट करा, त्यामुळे माझ्या नवीन रेसिपींचा व्हिडिओ तुम्हाला लगेचच मिळेल। भेटूयात एका नवीन रेसिपी बरोबर नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय, लाईक, शेअर, सबस्क्राईब।